आपण इन्व्हेस्टमेंट्स करताना किंवा मुलांबाबत विचार काय करत असतो की जे मला मिळालं नाही ते मला माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे, माझ्या मुलांना काही कमी पडलं नाही पाहिजे, ही मुळात भावना असते. ही भावना अतिशय महत्वाचीच आहे, पण ही भावना असताना आपण एक गोष्ट मात्र विसरून जातो. आर्थिक आयुष्यामध्ये या अधीरतेवरती विजय मिळवण्याचा संस्कार हा सगळ्यात महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा संस्कार आहे. आणि याबाबत अमेरिकेत देखील खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं. त्याला म्हटलं जातं मार्शमेलो टेस्ट. त्यातले जे टेस्ट घेणारे अभ्यासक होते त्यांनी काय सांगितलं मुलांना, हे तुमच्या समोर मार्शमेलो ठेवलंय, हे तुम्हाला हवं तर तुम्ही लगेच खाऊ शकता, किंवा जर थांबलात तर तुम्हाला ना अजून एक मार्शमेलो दिलं जाईल. आणि पुढे 50 वर्ष त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला गेला. गुंतवणुका करताना किंवा आर्थिक नियोजन करत असताना आर्थिक संस्कार आपल्यावरती करण्याच्या दृष्टिकोनातनं वी आर डिफरिंग दॅट स्पेंडिंग, बट हाऊ मच वी आर डिफरिंग, किती काळासाठी आपण डिफर करतोय आणि ते पैसे कशासाठी मला वापरायचे. आपली देखील आपल्या मुलांची देखील जर आपण ही संचित कर्माची टेस्ट डेव्हलप केली नाही तर आपण गुंतवणूक या विश्वात आयुष्यात कधीच यशस्वी ठरू शकत नाही. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मुलांसाठीच्या गुंतवणुका आणि अर्थसंस्कार या विषयावरती. आणि या विषयावरती चर्चा करत असताना मला गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करत असताना आलेले जे अनुभव आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट्स करताना किंवा मुलांबाबत विचार काय करत असतो की जे मला मिळालं नाही ते मला माझ्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे, माझ्या मुलांना काही कमी पडलं नाही पाहिजे, ही मुळात भावना असते. ही भावना अतिशय महत्वाचीच आहे, पण ही भावना असताना आपण एक गोष्ट मात्र विसरून जातो, ती म्हणजे आपल्याला काही गोष्टी मिळाल्या देखील होत्या. ज्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या त्या जशा आपण पुढच्या पिढीला देतोय, त्याचबरोबर काही गोष्टी आपल्याला मिळाल्या देखील आहेत, तर त्या देखील देणं ही देखील आपली तितकीच जबाबदारी आहे. आणि त्यामधल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला मिळाल्यामुळे आज आपलं जे आर्थिक आयुष्य आहे किंवा आपलं ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे ती डेव्हलप होण्याच्या दृष्टिकोनातनं बऱ्याच गोष्टी कॉन्ट्रीब्यूट झाल्या. अगदी साधं सोपं उदाहरण घेऊया. आठवा, लहानपणी तुम्हाला जर कोणी एखादा भेटवस्तूचा बॉक्स दिला, त्याच्यावरती छानसं रॅपर असायचं, तुम्ही ते रॅपर आणि तो बॉक्स बघितल्या बघितल्या लगेच असा फाडून काढायचा, टराटरा तो कागद फाडून काय आतमध्ये त्याच्यात असं उत्सुकतेने लगेच बघायचा. की काय केलं जायचं, आपल्यावरती झालेला सगळ्यात आधीचा मध्यमवर्गीय संस्कार काय बरं, की त्याच्या सेलो टेप अगदी शांतपणे सोडवून त्याच्यावरची जी नावाची आपली लिहिलेलं लेबल आहे ते अलगद काढून तो कागद जो आहे तो घडी करून ठेवून द्यायचा. म्हणजे आपल्याला फक्त भेटवस्तू नाही मिळत, तो भेटीचा जो कागद मिळालाय तो आपण जेव्हा दुसऱ्या कोणाला भेटवस्तू देणार होतो त्यासाठी आपण तो राखून ठेवायचो, त्यातच आपण पुन्हा त्याला गिफ्ट रॅप करून वापरत होतो. आज मला सांगा, आपल्यापैकी किती घरात जर भेटवस्तू आली तर ती आ प्रकारे सेलोटेपनी काढून शांतपणे कोण काढणार आहे? कैचीनी करणं तरी तुम्ही खूप सांगितलं. आत्ताच्या मुलांना आम्ही बघतो तर ते जसं टरा 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 फाडून पाहतात. आणि ज्या आजी आजोबांनी हे करायला लावलं होतं आपल्या मुलांना ते आणि आत्ताची मिलेनियल पालक असलेली जी पिढी आहे, जी 1980 पासून 1995 पर्यंतच्या 15 वर्षात जन्मलेली जी पिढी आहे, जी आज 40 मध्ये ते 35-30 मध्ये आहे, ते पालक आहेत. तर ते सगळे जण मिळून एक कौतुक सोहळा पाहतात की बघा तो कसा, त्याला एक्साइटमेंट आहे. आणि ते एक्साइटमेंटचं आपण जे कौतुक करत असतो त्या एक्साइटमेंटच्या कौतुकामध्ये आपण त्याच्या मनातली अधीरता वाढवतोय. लक्षात घ्या, ही अधीरताच पुढे जाऊन आर्थिक उत्पन्न तेवढं आलेलं नसताना, म्हणजे महिन्याच्या पगारापेक्षाही जास्त किमतीचा
मोबाईल फोन घ्यायला प्रवृत्त करते. म्हणजे माझा पहिला पगार हा 45,000 रुपये, पण मी त्या 45,000ला जर डाऊन पेमेंट करून 1.5 लाखाचा आयफोन घेऊन येत असेल तर ही तीच अधीरता आहे. माझा आर्थिक सध्याचं गणित एक 40 ते 45 लाखाचा 1 BHK चा फ्लॅट पुण्यात घेण्याचा आहे, पण मी 3 BHK चा 1,10,00,000चा फ्लॅट घेऊन बसतो. माझी ऐपत ही 10 ते 12 लाखाची गाडी घेण्याची आहे. आर्थिक नियमांप्रमाणे काय मानलं जातं की तुमच्या वर्षभराची इन हँड सॅलरी किती आहे, आणि जर तुम्ही दोघंही कमावते असाल तर तुमच्यापैकी एकाची इन हँड सॅलरी किती आहे तेवढ्या किमतीची गाडी तुम्ही डाऊन पेमेंट वगैरे करून घेऊ शकता. से फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला इन हँड 17 लाख रुपये मिळत असतील आणि तुमच्या बायकोला सुद्धा 15 ते 17 लाख रुपये मिळत असतील, तर तुम्ही 17 लाख रुपयापर्यंतची गाडी घेतलीत तर ते त्याला काही मी चुकीचं वर्तन नाही म्हणू शकत. पण माझ्याकडे इन हँड सॅलरी पॅकेज नाही, इन हँड सॅलरीज येते 8 लाख आणि मी जर 22 ते 24 लाखाची गाडी घेऊन बसत असेल तरी पुन्हा ती माझी अधीरताच आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आर्थिक आयुष्यामध्ये या अधीरतेवरती विजय मिळवण्याचा संस्कार हा सगळ्यात महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा संस्कार आहे. आणि याबाबत अमेरिकेत देखील खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालं, ज्यामध्ये एक टेस्ट मानली गेली जी 50 वर्षापूर्वी अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीमध्ये झाली. त्याला म्हटलं जातं मार्शमेलो टेस्ट. मार्शमेलो टेस्ट काय बरं? मार्शमेलो टेस्ट ही लहान मुलांना मार्शमेलो म्हणजे अगदी एखादं छान गोड चॉकलेट हे खाऊ घालण्याची टेस्ट होती. त्यातले जे टेस्ट घेणारे अभ्यासक होते त्यांनी काय सांगितलं मुलांना, हे तुमच्या समोर मार्शमेलो ठेवलंय, हे तुम्हाला हवं तर तुम्ही लगेच खाऊ शकता, किंवा जर थांबलात, मी रूमच्या बाहेर जातोय आणि मी परत येईन तोपर्यंत जर थांबलात तर तुम्हाला ना अजून एक मार्शमेलो दिलं जाईल. आता काही मुलांनी विचार केला की हा परत येईल न येईल, दुसरा देईल न देईल, माझ्या समोर ते मार्शमेलो आहे, मी पहिलं गटकवून घेतो. सो पहिलं पटकन तोंडात टाकून खाऊन टाकणारे लोकांचा डेटा बनवला आणि तसाच ती व्यक्ती परत रूम मध्ये येईपर्यंत प्रतीक्षा करणारी जी मुलं होती त्यांना दुसरं मार्शमेलो पण मिळालं. पण असं दुसरं मार्शमेलो कुठल्या कुठल्या मुलांना दिलं त्याचा देखील डेटा बनवला गेला आणि पुढे 50 वर्ष त्यांच्या आयुष्याचा अभ्यास केला गेला. ती मुलं त्यावेळेला 5-6 वर्षाची होती. म्हणजे त्यांच्या 55-56 वर्षापर्यंत 50 वर्षात त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं याचा अभ्यास ज्यावेळेला केला त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट ही या अधीरतेवरच्या बाबतचा जो मुद्दा सांगितला त्याबद्दल अत्यंत अंजन घालणारी होती. ज्या ज्या मुलांनी सेकंड मार्शमेलो मिळवला त्यासाठी त्यांनी प्रतीक्षा केली ती मुलं मॅरिटल लाईफ मध्ये सक्सेसफुल होती. ती मुलं त्यांच्या आर्थिक आयुष्यात उज्ज्वल कारकीर्द जमवत होती. ती त्यांचं करिअर उत्तमरित्या करत होती. त्यांचं सोशल लाईफ फार चांगलं होतं. ज्यांना आपण समाजामधले प्रतिष्ठित सुविद्य आदरणीय नागरिक मानले जातो ती सेकंड मार्शमेलो मिळवण्यासाठी प्रतीक्षा केलेली मुलं होती. अँड वेअर ॲज जो माझ्याकडे मिळालाय मार्शमेलो तो पटकन खाऊन टाकू ही जी मुलं होती त्यांचा डेटामधली मोस्ट ऑफ लोकांचे डिवोर्सेस, करिअरमध्ये नीट प्रगती नाही, आर्थिक चणचण, सतत कर्ज काढली आहेत, EMI, त्याच्या सगळ्या कर्जाच्या दुष्ट फेऱ्यात अडकलेली मंडळी ही ती पहिला मार्शमेलो गटकावणारी मंडळी होती. लक्षात या मित्रांनो, यावरनं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला अशा छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक म्हणून पाहतोय, त्या अधीरतेचं कौतुक करतोय, एक्साइटमेंट वा 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 छान छान म्हणतोय, पण त्या वेळेला भले आपल्या पालकांची ती आर्थिक परिस्थिती असेल की आपल्याला ते परत कव्हर यावं लागलं तरी अजून 2-5 रुपये एक्स्ट्राचा खर्च होईल तो वाचवूया आपण म्हणून त्यांनी ती केलेली त्यावेळेची आर्थिक जुगाडू पद्धतीमधनं झाली असेल, पण त्यातनं फक्त पैसे मिळवण्याची कृती घडली नाही तर आपल्यावरती अधीरतेवरती धीराने विजय मिळवण्याचा देखील एक संस्कार होत होता.
आज आपल्याकडे हा अधीरतेवरती धीराने मिळवण्याचा जो विजय आहे हा थोडासा जर मागे पडत चालला असेल तर मात्र येणारी जी पिढी आहे तर त्या पिढीचं पुढचं आर्थिक भविष्य हे खतरनाक होत जाणार आहे. आणि त्यासाठी म्हणून आजचा जो कार्यक्रम आपण आयोजित केलाय तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दाच असा आहे की पालकांपर्यंत या गोष्टी नीटरित्या पोहोचल्या तर पुढे मुलांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. अनेक जण म्हणत होते तुम्ही मुलांसाठी ऍक्टिव्हिटी करा, पण मुलं या गोष्टीबाबत सजग होण्याआधी पालक आधी सजग होणं गरजेचं आहे. म्हणजे रामदास स्वामींची गोष्ट मला आठवते. रामदास स्वामींच्या गडावरती एक म्हातारी बाई आपल्या मुलाला घेऊन यायची, म्हणजे नातवाला. त्या नातवाला सांगितलं गेलं की ही बाई सांगत होती की हा सारखा गुळ खातो. घरातला गुळ ठेवला की आज लगेच गुळ संपवून टाकतोय आणि हे त्याच्या पण तब्येतीसाठी चांगलं नाही. हा 5-6 वर्षाचा मुलगा आहे, एवढा गुळ संपवणं बरोबर नाही. समर्थ म्हणाले त्यांना की एक काम करा, आज काय तारीख आहे, ओके, एक बरोबर या दिवशी पुढच्या मासात या भेटायला, पुढच्या महिन्यात मला याच दिवशी परत भेटायला या. ते पुढच्या दिवशी ज्या वेळेला आले त्याला त्यांना समर्थांनी बाजूला नेलं त्या लहान मुलाला आणि काय सांगितलं काय माहिती. पुन्हा गेल्यानंतर 1 महिन्यानंतर ती बाई आपल्या नातवाला परत घेऊन आली आणि म्हणाली की अहो त्यांनी गुळ खाणं बंद केलं, तुम्ही काय जादू केलीत, बरं काय जादू केलीत सांगा. असं आम्ही सगळे सांगतोय, सगळं करतोय, ऐकत नाहीयेत, हे आम्हाला समजून घ्यायचं. ते म्हणाले काय माहितीये का आजीबाई, गुळ खायची आवड ना मला पण खूप आहे, त्यामुळे 1 महिना मी स्वतःवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. 1 महिना स्वतः माझी गुळ खाण्याची जी सवय आहे त्यावरती निग्रहाने विजय मिळवला आणि त्यानंतर मी त्या मुलाला एवढंच सांगितलं की बाळा गुळ खाऊ नये, इतका गुळ खाऊ नये, नको खाऊ. त्यांनी माझं ऐकलं. सो म्हणून समर्थांनी म्हटलंय की क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. सो या उक्तीप्रमाणे आपल्या क्रिया काय आहेत याच क्रिया आपली पुढची पिढी पाहत राहणार आहे आणि त्याप्रमाणे जर ती घडत जाणार असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी स्वतः समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग आर्थिक विश्वाबद्दल चर्चा करत असू तर मला सांगा, पैसा म्हणजे काय? पैसा म्हणजे देवाणघेवाण करण्याचं माध्यम आहे, विनिमयाचं माध्यम आहे. मग हे विनिमयाचं माध्यम हे आपलं स्थळ, काळ आणि वेळेप्रमाणे आपलं मूल्य बदलत असतं. बघा आज आपण 2025 सालात पुण्यामध्ये आहोत. मला सांगा 2005 साली पुण्यामध्ये वडापाव किती रुपये होता आणि आज 2025 साली किती रुपये? 20 वर्षामध्ये त्यामध्ये 4-5 पट वाढ झाली. वड्याची क्वांटिटी मोठी झाली, क्वालिटी अजून इम्प्रूव्ह झाली, अजून चांगलं तेल वापरायला लागले, असं काय घडलंय? पण किंमत मात्र, आज हाच वडापाव जर खायला आपण लंडन मध्ये गेलो, स्थळ बदललं तरी सुद्धा किंमत बदलतीये, काळ बदलला तरी सुद्धा किंमत बदलतीये. गोष्ट तीच आहे पण स्थळ, काळ आणि वेळेप्रमाणे ह्याची किंमत बदलत असते. त्यामुळे होतं काय पैशाबाबत आपण विचार करताना असा विचार करत असतो की माझ्याकडे संख्या किती आहे आणि ती संख्या आपण कॉन्स्टंट ठेवायला प्रयत्न करतो. जर हा कार्यक्रम सुरू होत असताना मी जर एक कोल्ड्रिंकची बॉटल उघडली तर लगेच प्यायला गेलो तर त्याच्यात चुरचुरीतपणा लागेल. पण ही जर मी ग्लासमध्ये ओतून ठेवली आणि पुढचे 2-3 तास बघितलेच नाहीत, मला संध्याकाळी आठवलं अरे तो ग्लास भरला होता ना काय, आणि मी जर तो प्यायला गेलो तर त्याच्यामध्ये तो चुरचुरीतपणा असेल. मला सांगा त्याची क्वांटिटी कमी झाली आहे का? क्वांटिटी त्याच्यामध्ये जेवढं द्रव्य होतं त्या ग्लासमध्ये द्रव्य तेवढंच आहे, पण त्याच्यातला जो चुरचुरीतपणा आहे, तो क्रिस्प आहे, तो उडून गेलेला असतो. एक्झॅक्टली आपले जर पैसे
हे जर पैसे याच फॉर्मॅटमध्ये राहिले दीर्घकाळ तर त्याची विकत घेण्याची जी क्षमता आहे ती त्याच्यातनं हळूहळू हळूहळू उडून जात राहते. म्हणून एक छोटासा खेळ खेळूया आपण. ऑनलाईन मधल्या लोकांना मला याच्यामध्ये सहभागी करून घेणं थोडं डिफिकल्ट होईल. माझ्या समोर आता बसलेली मंडळी आहेत त्यांना सहभागी करून घेतो. मला सांगा, आपण 2025 सालामध्ये आहोत. मला सांगा 2025 सालामध्ये तुम्हाला 500 रुपये दिले गेले आणि 1000 रुपये दिले गेले. कुठली गोष्ट मोठी वाटते? म्हणाल काय सोपासा चिंदीचा प्रश्न विचारताय. 500 पेक्षा 1000 रुपये मोठे आहेत, बरोबर. आता ही झाली कंडिशन 1. आता कंडिशन 2 नीट शांतपणे ऐका. मी 500 रुपये देणारे 2005 सालात आणि आपण टाइम मशीननी इमॅजिन करा. हॉलिवूड पिक्चर मध्ये असतं ना टाइम मशीन, टाइम मशीननी जाता येतं मागे, त्या काळात जगता येतं. समजा आपण टाइम मशीननी आता 2005 सालामध्ये गेलो आणि या 2005 सालामधल्या इकॉनॉमीमध्ये त्या 500 रुपयातल्या गोष्टी, वस्तू, सेवा आपण विकत घेऊ शकणार आहे. हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय आजचे 1000 रुपये 2025 सालातले. आता मला सांगा, आता कुठली गोष्ट मोठी वाटते? त्या काळातले. कारण की आता आपण आठवलं की वडापाव सुद्धा 2005 साली किती रुपये होता आणि आता किती आहे? एक पटीने त्यात वाढ झाली आहे. आज जेवढ्या गोष्टी आपण घेऊ शकणार नाही 1000 रुपयात, तेवढ्या गोष्टी आपण त्या काळात 500 रुपयात पण घेऊ शकत होतो. आता यालाच आपण थोडस कंडिशन 3 कडे जाऊया. 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं की 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं? 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं. 5 ग्रॅम पेक्षा 10 ग्रॅम मोठं आहे. कंडिशन 4 नीट शांतपणे लक्ष देऊन ऐका. 5 ग्रॅम 2005 सालातलं नाणं की 10 ग्रॅम 2025 सालातलं नाणं? कुठली गोष्ट आता मोठी वाटते? बघा, परत नीट आठवा. 2005 साली सोनं किती होतं? 7000. म्हणजे 5 ग्रॅम म्हणजे झाले किती? 3500. आजचं सोनं किती आहे? ऑलमोस्ट 90,000च्या जवळ. 3500 रुपये जर 2005 साली मिळाले असते तर त्यातनं जितक्या वस्तू आणि सेवा घेऊ शकलो असतो त्यापेक्षा नक्कीच आपण 90,000 जास्त घेऊ शकतोय. महागाई किती वाढली तरी 3500ची गोष्ट 35,000 घेता येईल, 50,000 घेता येईल. आपल्याकडे तर 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं म्हणजे 90,000 आहेत. लक्षात येतंय? मग इथे तुमचं जे गणित आहे ते का बदललं गेलं? पैशाबाबत ज्या वेळेला आपण चर्चा करत होतो त्याला तुम्ही म्हणालात 500 रुपयाची नोट 2005 सालातली मोठी वाटते आजच्या 1000 रुपयापेक्षा. पण 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं 2005 सालातलं आणि आजचं 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं, 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं मोठं वाटतंय का बरं? हे भावे सरांची आठवण आली मला. भावे पूर्वी व्हायच्या ना बातम्या देताना. सो 10 ग्रॅमचं सोन्याचं नाणं. लक्षात या, पहिल्या केस मध्ये ज्याला आपण पैशाबाबत चर्चा करत होता त्यावेळेला पैसे हे काय आहे? धन आहे. आणि सोनं हे काय आहे? ऍसेट आहे, लक्ष्मी स्वरूप आहे. ज्या वेळेला आपण पैशाला लक्ष्मी स्वरूपात कन्वर्ट करतो त्यावेळेलाच आपल्याला एका काळातनं त्याची बाईंग कॅपॅसिटी, परचेसिंग पॉवर ही जपून आपल्याला पुढच्या काळात नेता येते. मला सांगा, जर एखादा वायू तयार करणारा प्लांट असेल तर त्या वायूला वायू फॉर्मॅट मध्येच एकीकडनं दुसरीकडे नेतात का? नेता येणं शक्य असतं नाही. त्याला काय करतात? त्याला दाब देऊन कॉम्प्रेस करून लिक्विड फॉर्मॅट मध्ये आणलं जातं. काही केस मध्ये अजून त्याचा फॉर्मॅट हा कॉम्प्रेस्ड करून त्याला स्थूल केलं जातं आणि त्याला एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी नेणं हे सोयीचं ठरतं. सो फॉर्मॅट बदलावे लागतात. हे आजच्या काळात समजून घेणं हे महत्वाचं आहे.
मला सांगा सेव्हिंग म्हणजे काय? सेव्हिंगची अकाउंटिंग मधली व्याख्या काय? आपल्याकडे कॉमर्स ग्रॅज्युएट कोणी आहे? सांगा मला, सेव्हिंगची अकाउंटिंग मधली व्याख्या काय? सेव्हिंग इज डिफर्ड स्पेंडिंग. बरोबर. डिफर्ड स्पेंडिंग म्हणजे काय? जो खर्च मी पुढे ढकललाय त्यासाठी, म्हणजे माझे पैसे हे कशासाठीच बनलेले आहेत? इट इज बाय डिफॉल्ट मेंट फॉर स्पेंडिंग. पण मी आत्ता खर्च करत नाहीये. से फॉर एक्झाम्पल, ही पाण्याची बाटली मी आत्ता लगेच प्यायला वापरत नाहीये. मी कार्यक्रम संपल्यावर तास दीड तासानंतर येणार आहे. त्यासाठी जरी मी या पाण्याच्या बाटलीचे 5 रुपये ठेवलेले असतील तर पुढच्या 1.5 तासासाठी हे माझे 5 रुपये पण काय आहे? सेव्हिंग. कन्सेप्ट क्लिअर आहे सेव्हिंगची? तर लक्षात आपण हे घेतलं पाहिजे, गुंतवणुका करताना किंवा आर्थिक नियोजन करत असताना आर्थिक संस्कार आपल्यावरती करण्याच्या दृष्टिकोनातनं वी आर डिफरिंग दॅट स्पेंडिंग, बट हाऊ मच वी आर डिफरिंग, किती काळासाठी आपण डिफर करतोय आणि ते पैसे कशासाठी मला वापरायचे हे जर मी ठरवलं तर मी त्याला कन्वर्ट कशा स्वरूपात ठेवीन आणि त्याचं नियोजन मी कसं करीन याचं उत्तर मला काढता येईल. म्हणजे माझं जे काही डिफर्ड स्पेंडिंग आहे ते जर माझ्या मुलीच्या लग्नासाठी आहे आणि इन माय केस जर माझ्या मुलीचं लग्न हे 2-3 वर्षात कधीही येऊ शकतं. माझी मुलगी जवळजवळ 23-24 वर्षाची असेल उदाहरणार्थ. सो 23-24 वर्षाची मुलगी आहे, कधीही मुलीचं लग्न येऊ शकतंय. अशा स्थितीमधले जे माझे पैसे ठेवायचे तर ठेवायचं ठिकाण आणि माझी मुलगी 3 वर्षाची आहे आणि तिच्या लग्नासाठी ठेवायचे पैशाचं ठिकाण. दोन्ही केस मध्ये डिफर्ड स्पेंडिंग आहे. पण हे डिफर्ड स्पेंडिंग मध्ये 2 टोकाचा अंतर असलेल्या गोष्टी आहेत. दोन्ही केस मध्ये 5-5 लाख रुपये माझ्याकडे आहेत. पण हे 5 लाख रुपये कधी येऊ शकतात असे आहेत आणि हे 5 लाख रुपये किमान ती 18 वर्षाची होणार नाही, म्हणजे 15 वर्ष तरी तिचं लग्न येणार नाहीये. त्या दृष्टिकोनातनं मला ठेवायचंय. सो युजेस काय आहे त्याचा, स्पेंड कशासाठी होतंय आणि किती कालावधीत होतंय त्यावरती ठरतं की आपण आपल्या पैशावरती जोखीम किती घेऊ शकतो. कन्वर्जन ज्या वेळेला आपण लक्ष्मी स्वरूपात ऍसेट स्वरूपात करतोय त्याला त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट घेतली जाते ती म्हणजे जोखीम. तर आपण काय म्हणतो, लक्ष्मी कशी आहे? चंचल आहे. सो ही चंचल लक्ष्मी आहे. ही चंचलता आपल्या आर्थिक आयुष्याला चंचल करू नये म्हणून हे ठरवणं गरजेचं असतं की मला हे 4 वर्षात लागणारे पैसे आहेत, 14 वर्षात लागणारे पैसे आहेत, 1-2 वर्षात लागणारे आहेत का कधीही लागणारे आहेत. या प्रकारे जर आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटचं गणित आखलं गेलं तर आपल्याला या इन्व्हेस्टमेंट देखील सुयोग्य पद्धतीने व्यवस्थित सुव्यवस्थापित करता येऊ शकतात. पण मोस्ट ऑफ लोकांचं होतं काय की हे माझे सेव्हिंग आहे, हे लागलं तर कधी लागेल नाही तर लागणारच नाही. अशा प्रकारे जर आपण आपल्या पैशाकडे बघत असू तर मग त्याचं व्यवस्थापन करणं मित्रांनो शक्य आहे का? मग जर त्याच्यामध्ये जोखीम घेतली आणि शेअर बाजार खालती गेला की आपण पुन्हा अडकलो आणि जर कुठलीच जोखीम घेतली नाही तर महागाईच 7-8% वाढतेय आणि मी एफडी करून बसलोय. एफडी सुद्धा आज 7-8% आहे. पण भारत एका बाजूनी विकसित राष्ट्र होत चाललंय आणि विकसित अर्थव्यवस्थांमध्ये व्याजाचे दर काय असतात? जपानमध्ये बघा मायनस मध्ये आहे. जापनीज बँक 1 लाख रुपये ठेवले तर पुढच्या वर्षी 99,500 परत करते. म्हणते एक वर्षभर तुमचे 1 लाख रुपये सांभाळले साहेब. अमेरिकेत व्याजदर वाढून सुद्धा किती झाले ते 2-2.5%. त्यावरती सुद्धा प्रेशरच आहे कमी करण्याचा.
युरोप मधल्या देशांचं उदाहरण घ्या, कुठेही तुम्हाला 1-2% वरती व्याजदर नाहीये. आणि जर महागाई अशीच 66% असेल, व्याजदर हळूहळू 1-2% खालती गेलेला असेल, तर माझी पैशाची क्वांटिटी जपलेली असेल, पण त्याची विकत घेण्याची क्वालिटी, म्हणजे आज माझ्याकडे 40 लाख रुपये आहेत, त्यात जेवढ्या गोष्टी आणि मी सेवा घेऊ शकतो त्यामध्ये 40 लाखाचे काही वर्षानंतर 60 लाख झालेले असतील, क्वांटिटीने मी पुढे गेलेलो असेल. पण आज जेवढ्या गोष्टी 25 लाखात घेता येऊ शकतात तेवढ्या पण जर 60 लाखात घेता येऊ शकत नसतील, तर मला प्रत्येक गोष्टच महाग महाग वाटत राहणार, जे आज भरपूर ज्येष्ठ नागरिकांचं होताना आपल्याला दिसतं. कारण का त्यांचं इनकमिंग थांबलंय आणि जे पैसे आहेत त्या पैशावरती मिळणारं व्याज आहे ते जर कमी कमी होत जात असेल, हातात खेळते पैसे येण्याची संख्या हळूहळू कमी होतीये आणि एका बाजूनी महागाई वाढतीये, ही गोष्ट विदारक ठरते. सो यासाठी म्हणून रिस्क कुठलीच घेऊ नये, याच्यासारखी मोठी रिस्क दुसरी काही नाही. म्हणून लक्षात हे घेतलं पाहिजे की हाऊ मच वी आर डिफरिंग, किती काळासाठी मी डिफर करतोय आणि त्या कालावधीप्रमाणे त्याचा ऍसेट क्लास जर मी ठरवला तर मला त्यामधल्या बऱ्याच गोष्टी कळत जातील. आणि गुंतवणूक आपल्याकडे कर्म सिद्धांत हा अतिशय महत्वाचा मानला गेलाय, हो की नाही? ते कर्म सिद्धांतामध्ये ना 2 प्रकारची प्रमुख कर्म आहेत. एक क्रियमाण कर्म आणि दुसरं संचित कर्म. मोस्ट ऑफ लोकांना क्रियमाण कर्म माहिती आहे. म्हणजे मला घशाला कोरडपटी आहे, तो एक कर्म करणार आहे, मी या बाटलीमधनं झाकण उघडणार आणि एक घोट पाणी पिणार, माझा घसा ओला झाला. या कर्मातनं मला तुरंत गोष्ट काय मिळाली, फळ काय मिळालं, माझी जी तहान होती, घसा जो कोरडा झालेला बोलता बोलता, तो एक घोट पाणी प्यायल्याने तुरंत फळ. दिवसभर काम केलं, घाम सुकायच्या आत मजदुरी मिळाली, हे काय आहे? क्रियमाण कर्म आहे. महिनाभर काम केलं, ठरलेलं वेतन होतं ते मला मिळून गेलं, काय आहे? क्रियमाण कर्म आहे. मग आता संचित कर्म काय वानगडे बाबा? संचित कर्म म्हणजे अशा प्रकारचं कर्म की मी कर्म करतोय पण मला त्याच्यातलं फळ दूर दूरपर्यंत दिसत पण नाही, तरी मी आपला कर्म करतोच आहे, आणि काही वर्ष काही काळ गेल्यानंतर त्याचं मिळणारं फळ, याला म्हटलं जातं संचित कर्म. संचित कर्म म्हणजे आंब्याचं झाड, संचित कर्म म्हणजे स्टील फॅक्टरी. एखाद्याने जर स्टील फॅक्टरी उभारायची ठरवली तर मला सांगा, पहिल्या वर्षात स्टील बाहेर काढता येईल, लगेच विकता येईल प्लांट मधनं? प्लांट घेतलाय, मशिनरी लावलीये, इतके एम्प्लॉईज काम करतायत, दुसरं वर्ष जाईल, तिसरं वर्ष जाईल, 4थ्या वर्षात कुठेतरी पहिली स्टीलची बॅच बाहेर पडेल आणि केलेला सगळा खर्च आहे तो सगळा रिकव्हर करेपर्यंत 10 वर्ष जातील. 11व्या वर्षापासून फळ मिळायला सुरुवात होईल, किंवा त्यात जरी काही प्रॉब्लेम आला तर ते 11चं 15 वर्षावरती पण जाऊ शकतं. आंब्याचं झाड लागलं की लगेच त्याला काय भात शेतीसारखं 2-3 महिन्यात येतं का? लोंब्या लागायला लागतात आंब्याच्या, पॉसिबल आहे? किमान काही वर्ष, काही पावसाळे असेच जातात आणि त्यानंतर आपल्याला एक दिवस अचानक मोहरलेलं ते झाड दिसतं. लक्षात घ्या मित्रांनो, गुंतवणुकांचा प्रवास हा संचित कर्माचा आहे आणि जोपर्यंत आपण कर्मफळाचा, संचित कर्मफळाची टेस्ट डेव्हलप करण्याकडे जाणार नाही, आपली देखील आपल्या मुलांची देखील जर आपण ही संचित कर्माची टेस्ट डेव्हलप केली नाही तर आपण गुंतवणूक या विश्वात आयुष्यात कधीच यशस्वी ठरू शकत नाही.
लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्याला क्रियमाण कर्माची सवय आहे, तुम्ही काहीतरी कर्म केले लगेच फळ मिळालंय, या दृष्टिकोनातनं आपण गुंतवणुकांच्या विश्वाकडे बघत राहू तर ना आपण धड SIP करू शकू, ना केलेल्या गुंतवणुका सांभाळू शकू. कारण का त्या गुंतवणुका या काही एवढी नाहीये की मला ठरल्यासारखं 8% 9% वर्ष उजाडलं मिळून जाणार आहे. बरेच जण गुंतवणुका करायला येणारे म्हणतात मग ते रिटर्न किती असेल सांगा. मला गमतीने प्रश्न विचारावासा वाटतो, तुम्ही आलात किती अंतरावरनं सर, किती अंतरावरनं आलात? 2-2.5 किलोमीटरवरून आलात. तुम्ही 1 किलोमीटरवरून आलात. ठीक आहे, मला सांगा 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर वरती तुम्ही आता परत जाणार आहात काय, बाईकनी आलात की बाईकनी आलात? बाईक किती स्पीडने चालवाल? साधारण ॲव्हरेज 40च्या स्पीड, 30-40च्या स्पीडने चाल. पण डिपेंड काय ट्रॅफिक लागणार आहे पुढे जाऊन, हे आपण किती वाजता निघणार आहोत, काय निघणार आहोत, त्याप्रमाणे काय गोष्टी घडणार आहेत त्यावरती ठरेल. एक्झॅक्टली सांगता येईल 2.5 किलोमीटर सुद्धा मी 40च्या स्पीडने चालू शकेन. अचानक तिकडे ट्रॅफिकची परिस्थिती आली तर एकाच ठिकाणी भले तुमचं घर 500 मीटर वरती असेल पण 15-20 मिनिटं तसंच उभं राहावं लागू शकतं की नाही. ती प्रतीक्षा करण्याची जी मानसिक तयारी आहे ती तयार करणं हे गुंतवणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जर आपण आपल्या मुलांना देखील ही संचित कर्माची टेस्टच डेव्हलप करत नसू तर आपली मुलं पुढे जाऊन उद्योजक आणि फार मोठ्या मोठ्या हजारो कोटीच्या कंपन्या उभ्या करतील, हे शक्य आहे का? मी एक मध्ये चित्रपट बघितलेला, वॉशिंग्टन पोस्ट वरचा चित्रपट होता, द पोस्ट नावाचा, 2017-18 साली आलेला अमेरिकेतला चित्रपट. त्या चित्रपटामध्ये त्या संपादकाचं आयुष्य दाखवलं होतं एका केस दरम्यान. तर त्या संपादका आणि त्याची जी टीम होती ती एका सिक्रेट पेपर्स वरती काम करत होती आणि त्याची 4-5 वर्षाची मुलगी होती. ज्या क्षणी जसं तिचं ते सिक्रेट पेपरवरचं काम त्यांचं सुरू होतं तिला लगेच अंदाज येतो की आता आपले वडील आणि त्यांची ही टीम ही त्या ज्या सेक्शन मध्ये काम करतायत तिकडनं 5-5, 7-7 दिवस बाहेरच नाही पडणार आहेत. ती एक गोष्ट शिकलेली असते बनवायला, ते म्हणजे लेमोनेड, म्हणजे आपल्या लिंबू सरबत. ती जाते तिकडे आणि तिकडे व्यवसाय संधीसारखी बघते, लेमोनेड कोणाला हवंय का, इतके सेंटला मिळेल. आणि ते सुद्धा त्या इतका कठीण ह्याच्यामध्ये असतात, ते सुद्धा तिला ते 2 सेंट 4 सेंट जे काय ती म्हणते ते सेंट देऊन मध्ये मध्ये ते लिंबू पाणी मागवतायत. आणि ज्या वेळेला की पेपर हे येतं, अगदी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पुढच्या इलेक्शनला जाता येत आहे, सामोरं नाही येत, इतकी मोठी हडबड पूर्ण देशभरात निर्माण झाली आहे. पण ती मुलगी तिथे सेंट किती जमले हे 5 वर्षाची मुलगी झोपमत होती. म्हणजे इतकी लिंबू पाण्याचे ग्लासेस लागले, इतका काळ यांचा काम चालू होतं हे इंडिकेट केलेलं होतं. पण यातनं जाणवलेली गोष्ट काय होती की ती 5 वर्षाच्या मुलीला लेमोनेड विकण्याची जर वृत्ती निर्माण होत असेल आणि ती संगोपली जात होती, म्हणूनच ते लिंबू पाणी लेमोनेड घरात येणाऱ्या 10-15 जणांना ती देऊ शकली. पुढे जाऊन हीच मंडळी कोक आणि पेप्सी अख्ख्या दुनियेला पाजू शकतात, दुनियेला विकू शकतात. पण ही वृत्ती लहान वयापासून डेव्हलप होते ना. आपण म्हणतो तू शिक, हे काय उद्योग आहेत, हे नाही विकायचं. लक्षात घ्या, त्यामधनं तर तिला कळणार आहे की लिंबू किती रुपयाचं आहे, साखर किती रुपयाची आहे, मीठ किती रुपयाचं आहे, पाणी येतं कुठून, त्या पाण्याची शुद्धता काय आहे. बघा, लक्षात घ्या, व्यवसाय कळणं म्हणजे अख्खी इकोसिस्टीम समजणं आहे. आणि या इकोसिस्टीमचा अनुभव देण्याची आपण केवढी मोठी हातात आपल्या संधी आहे नाही का. एक साधं लिंबू पाणी, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण जरी उदाहरण घेतलं तरी लक्षात घ्या याच्यातले प्रत्येक घटक येतात कुठून, पाणी आलं कुठून, धरणातनं. धरण हे देखील उद्योग स्वरूप आहे. कसं, एखादा उद्योग हा वाहत्या नदीसारखा आहे.
व्यवसाय हा वाहत्या नदीसारखा असतो, पण त्या वाहत्या नदीवरती बांध घालून ते पाणी अडवलं जातं. त्याला आपण काय म्हणतो? पाण्याला स्टॉक केलं. त्या स्टॉक केलेल्या पाण्याला नळावाटे रेग्युलेट करून हळूहळू विकता येतंय. व्यावसायिक मंडळी सुद्धा काय करतात? आपल्या याच वाहत्या व्यवसायाला स्टॉक करून आपल्या प्रॉडक्ट विकण्याच्या व्यवसायाला, म्हणजे माझ्या कंपनीला, म्हणजे 20% 30% प्रॉफिट कमवणाऱ्या या कंपनीचे देखील छोटे छोटे हिस्से करून विकतात. दॅट इज व्हॉट इज शेअर मार्केट. पण हा जो शेअर मार्केट जरी समजून घ्यायचं असलं तरी हे शेअर बाजार नक्की काय आहे हा वेगवेगळ्या किती अंशांनी आपल्याला पाहता येईल. आता या पाण्यात, या कुठल्याही पाण्याला किती रेट दिला जाईल का? त्या धरणाची क्षमता काय आहे, त्या धरणात असलेल्या पाण्याची क्वालिटी काय आहे, यासाठी त्यातले तज्ञ हवे, तर त्या पाण्याची किंमत कळू शकते. तसंच शेअर बाजारात आहे. पण शेअर बाजारात आपण इमोशनली, हा मला ही कंपनी छान वाटते म्हणून टाकले पैसे, असं करताना किंवा शेअर ट्रेडिंग करताना आपली मुलं बघतायत, तर आपली अधीरता, आपल्या मनामधला मोह हे बघतच मोठी झालेली मुलं ही पुढे जाऊन उद्योजक कशी काय होतील? संचित कर्माची टेस्ट करण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करून त्याला दीर्घ मुदतीच्या काळामध्ये काय कंपनीत घडतंय हे पाहता येणं, किंवा याचा अभ्यास आपल्याला करता येत नसेल तर म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणं हा तरी पर्याय राहू शकतो.